अखेर विक्रम ठाकरे यांचा भाजपात प्रवेश होणार। येत्या 16 ऑगस्ट शनिवारला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विक्रम ठाकरे कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार। विक्रम ठाकरे यांच्या भाजप प्रवेशानंतर मोर्शी मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार। सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। विक्रम ठाकरे यांच्या भाजप प्रवेशाने वरुड मोर्शी मतदारसंघात भाजपची ताकद आणखी वाढणार। मोर्शी वरुड मतदारसंघाचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे सुपुत्र विक्रम ठाकरे मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून ठाकरे कुटुंबियांची मतदारसंघावर चांगली पकड आहे। काँग्रेसमध्ये अनेक वर्ष विक्रम ठाकरे यांनी काम केले आहे। 2024च्या लोकसभेत देखील विक्रम ठाकरे यांनी वर्धा लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा ताकदीने प्रचार केला। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने विक्रम ठाकरे यांना उमेदवारी दिली नाही। त्यानंतर विक्रम ठाकरे यांनी मोठ्या ताकदीने अपक्ष उमेदवारी लढून सन्मानजनक मते मिळवली। विक्रम ठाकरे यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीला धक्का बसून भाजपचा उमेदवार मोर्शी मतदारसंघात विजयी झाला। मात्र आता अचानक विक्रम ठाकरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर येताच मतदारसंघात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे। येणाऱ्या 16 ऑगस्टला शनिवारी भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वरुड येथील रामदेव बाबा मंगल कार्यालय येथे विक्रम ठाकरे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। विक्रम ठाकरे यांच्या मागे हजारो कार्यकर्ते असून मोर्शी वरुडमध्ये ठाकरे यांचा गट मजबूत असल्याने भाजपला येणाऱ्या आगामी निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार आहे आणि म्हणूनच विक्रम ठाकरे यांच्या प्रवेशानंतर भाजपचं संघटन मोर्शी मतदारसंघात आणखी मजबूत होणार आहे व येणाऱ्या सर्व निवडणुकीत त्याचे परिणाम देखील दिसून येतील। विक्रम ठाकरे यांचा भाजप प्रवेश अचानक कसा ठरला यावर मात्र सध्या मतदारसंघात चर्चा होताना दिसून येत आहे। विक्रम ठाकरे यांचा मतदारसंघात मागील 19 वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास सुरू असून ते एकूण 4 निवडणूक लढले। त्यापैकी 3 निवडणूकमध्ये ते विजयी झाले व एका निवडणूकमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। विक्रम ठाकरे हे पंचायत समितीचे सभापती देखील राहिले आहेत। मात्र आता भाजपचा आमदार मोर्शी मतदारसंघात असताना विक्रम ठाकरे यांचा हा भाजप प्रवेश मतदारसंघात काय नवीन ट्विस्ट घेऊन येतो याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे। तर विशेष म्हणजे विक्रम ठाकरे यांच्या भाजप प्रवेशनंतर जिल्ह्यात व वर्धा लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 33 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।